लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदान आहे आणि मतदान केंद्रावर तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रणा सज्ज झाली आहे। उद्या मुंबईमधील 5व्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान आहे। या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील डिसेल्वा हायस्कूलमध्ये निवडणूक आयोगाकडून 249 ईव्हीएम मशीन तयार आहेत। बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट अशा प्रकारे संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचं दिसतंय। तर प्रशासकीय अधिकारी अमोल कदम यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत, जिथे डिसेल्वा हायस्कूलमध्ये निवडणूक आयोगाची तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर 249 ईव्हीएम मशीन तिथे आपल्याला तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत तहसीलदार अमोल कदम आहेत। सर, खूप सारं स्वागत। सर, उद्या निवडणूक आहे, अगदी 24 तास अवघे उरलेले आहेत। कशा प्रकारे तयारी आहे, काय सांगाल एकंदर याबद्दल? आपली 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी जी आमच्या बाजूने करायची असते ती पूर्ण तयारी झालेली आहे। मतदान केंद्र उभा करण्यापासून मतदान केंद्रावरती साहित्य जे आवश्यक असतं, मिनिमम सुविधा आपण ज्या उपलब्ध करून देतो त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आजचा दिवस हा मतदान पथकं ही मतदान केंद्रावरती जाण्याचा असतो। आज आपल्याकडे आपण इथं बघत असाल 249 मतदान केंद्र आणि त्याची पथकं ही मतदान केंद्रावरती जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास 1,500 लोक आपल्याकडे या ठिकाणी मतदान कर्मचारी आलेले आहेत। त्याच्यामध्ये मतदान कर्मचारी 4 लोकांचा समावेश असतो, सोबत शिपाई कर्मचारी, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील मतदान पथकासोबत जात असतात। त्यांच्यासाठी जे मतदान केंद्रावरती आवश्यक सुविधा आहेत त्यासुद्धा आपण केलेल्या आहेत आणि या ठिकाणावर आता ही केंद्र 1 तासाभरामध्ये सर्वच्या सर्व केंद्र त्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरती रवाना होतील। सध्या इथे 249 ईव्हीएम मशीन्स आहेत, त्याची रचना कशा प्रकारे असते, कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केली जाईल, कशा प्रकारे यंत्रणा राबणार आहे यासाठी? प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक मशीन असतं। ते मशीन आम्ही निश्चित राजकीय पक्षांचे जे उमेदवार उभे केलेले असतात त्या उमेदवारांच्या उपस्थितीत ते मशीन आम्ही तयार केलेलं असतं, जे प्रत्यक्ष केंद्रावरती जाणार असतं। त्या मशीनमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट असे 3 त्याचे घटक असतात। ते जे ईव्हीएम मशीन आहे ते आता पोलिंग पार्टी त्यांच्यासोबत जाताना मतदान केंद्रावरती घेऊन जातात। मतदान करणं हा आपला महत्त्वाचा हक्क आहे, त्याचप्रमाणे ते आपलं राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे। त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आपल्या आवडत्या उमेदवारासमोरचं जे बटन आहे ते दाबलं पाहिजे। हे आपला अधिकार आहे, त्यामुळे तो बजावणं प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। धन्यवाद सर। थँक्यू। अशा प्रकारे सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे आणि एकंदर मतदान करून आपला आवडीचा उमेदवार निवडावा अशा प्रकारे आवाहन सर्व प्रशासन करत आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।